नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 31 ऑक्टोबरला आपण काय करणार आहोत? काल सांगितल्याप्रमाणे काल 30 ऑक्टोबरचा व्हिडिओ असेल किंवा आजचा 31 ऑक्टोबरचा जो व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा अभ्यास या संपूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे. तर हे जे 2 दिवस आहेत आपला, त्याच्यामधला हा दुसरा दिवस असणार आहे, ज्यामध्ये आपण ऑक्टोबर महिना कव्हर करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये कोठे इंडियन स्किल इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई. या ठिकाणी नुकतंच आपले जे पंतप्रधान मोदी होते त्यांनी या इंडियन स्किल इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हे इन्स्टिट्यूट काय आहे तर एक PPP मॉडेलवर आधारित असणार आहे, म्हणजेच प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपवर आधारित असणार आहे. म्हणजे यामध्ये खाजगी कंपनी आणि सरकार हे दोघं मिळून हे मॉडेल जे काय आहे ते चालवणार आहेत. आणि हे आता भारत सरकार आणि जी टाटा कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी, यामध्ये या दोघांचा सहभाग असणार आहे. त्यासोबतच याचा उद्देश काय आहे तर देशामधील जे तरुण आहेत त्यामध्ये कौशल्याचा विकास करणे आणि तरुणांना रोजगार मिळवून देणे. तर हे उद्देशसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, चित्रपटाशी संबंधित हे अतुल परचुरे होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. हे जे अतुल परचुरे होते ते ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जायचे आणि नुकतंच त्यांचं कर्करोगामुळे हे निधन झालेलं आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर या काही गोष्टी आपल्याला अतुल परचुरे यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2024साठी शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, निहॉन हिंदाक्यो यांना नुकतंच 2024चा शांततेसाठीचा नोबेल जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला नोबेल जे इतर नोबेल पुरस्कार आहेत त्याविषयीसुद्धा माहिती लक्षात ठेवायची आहे. जसं साहित्याचा नोबेल जो देण्यात आलेला आहे तो हान कांग या दक्षिण कोरियाच्या ज्या लेखिका आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. भौतिकशास्त्राचा नोबेल 2 जणांना देण्यात आलेला आहे, जॉन होपफिल्ड आणि जोफ्री हिंटन यांना. त्यासोबतच जे रसायनशास्त्राचा नोबेल आहे ते पण तिघांना विभागून देण्यात आलेला आहे. तर डेव्हिड बेकर यांना संगणकीय प्रथिने डिझाईनसाठी, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना प्रथिने संरचना अंदाजासाठी. तर हे सुद्धा आपण माहिती लक्षात ठेवायची आहे नोबेल पुरस्कारांविषयी, कारण आपल्याला प्रश्न हा हमखास नोबेलवर विचारला जातो की नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या व्यक्तींना नोबेल हा देण्यात आलेला आहे. तर आपल्यासाठी नाव महत्त्वाचं आहे आणि त्या व्यक्तींचं क्षेत्र महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यासोबतच मित्रांनो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वैद्यकीय क्षेत्रासाठी नोबेल 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, विक्टर ॲम्ब्रोज आणि गॅरी रोकुन. आणि अर्थशास्त्राचा नोबेल हे तिघांना देण्यात आलेला आहे, डॅरोन एसिमोग्लो, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन. त्यासोबतच आता मुद्दा नोबेल पुरस्काराचा निघालेला आहे. तर नोबेलविषयी आपल्याला माहिती पाहिजे. याची स्थापना झाली होती 1901 या वर्षी आणि हा नोबेल जो पुरस्कार आहे तो स्वीडिश वैज्ञानिक होते अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार एकूण 6 क्षेत्रांमध्ये देण्यात येतो. मग हे 6 क्षेत्र कोणते आहेत? वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता. या 6 क्षेत्रांमध्ये हा नोबेल पुरस्कार देण्यात येतो. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की सर्वात कमी वयामध्ये नोबेल विजेती कोण आहे जगामधली? तर मलाला युसुफझई, जी की पाकिस्तान या देशाची आहे मित्रांनो, आणि तिला शांततेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे नोबेल. अवघ्या 17 वर्ष त्याचं वय होतं ज्यावेळेस त्याला ते शांततेसाठी नोबेल मिळाला होता. हे पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की देशभरात पाठ्यपुस्तकाची उपलब्धता पूर्ण व्हावी म्हणून NCERTने कोणत्या खाजगी कंपनीसोबत भागीदारी केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ॲमेझॉनसोबत नुकतंच जी आपली NCERT आहे त्याने एक कोलॅबरेशन केलेलं आहे, पाठ्यपुस्तकं संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना मिळावीत म्हणून. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे. NCERT आणि जी खाजगी कंपनी आहे ॲमेझॉन यांच्यामध्येही भागीदारी असणार आहे. याद्वारे ॲमेझॉन काय करणार आहे की NCERTची जी पुस्तकं आहेत ती मूळ किमतीमध्ये देशभरामध्ये उपलब्ध करून देणार आहे. आणि कोणते
पुस्तक जरी खरेदी केलं तर त्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज हे लागणार नाहीत. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवायचा आहे. कारण ही जी काही NCERT आहे ती शासकीय अशी एक संस्था म्हणू शकतो आपण सरकारची शालेय शिक्षणामधली. ती कुठेतरी आता खाजगी कंपनी ॲमेझॉनसोबत कोलॅबरेशन करत आहे, म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच प्रकाशित ग्लोबल हंगर इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. भारताचा या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 105वा क्रमांक राहिलेला आहे मित्रांनो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जे ग्लोबल हंगर इंडेक्स आलेला आहे 2024चा, हे 19वं एडिशन होतं मित्रांनो त्याचं. आणि भारताचा यामध्ये 105वा क्रमांक आहे जगभरामध्ये. भारत या इंडेक्सनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की भारत हा भुकेच्या गंभीर श्रेणीमध्ये पाहायला मिळालेला आहे. अत्यंत दयनीय अशी अवस्था आपल्या भारत देशाची आहे मित्रांनो भुकेच्या संदर्भामध्ये. यात भारताने बालकुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकतासुद्धा सांगण्यात आलेली आहे. त्यासोबतच जे आपले शेजारी देश आहेत त्यांचासुद्धा क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. श्रीलंका या इंडेक्सनुसार 56व्या क्रमांकावर आहे. नेपाळचा क्रमांक आहे 68. बांगलादेश 84व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आहे 109व्या क्रमांकावर. त्यासोबतच जे इतर इंडेक्स आहेत 2024 या वर्षामध्ये आलेले त्यांचेसुद्धा आपल्याला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. भारताचा क्रमांक काय राहिलेला आहे तर जेंडर इनइक्वॅलिटी जे इंडेक्स आहे 2022चा जे 2024मध्ये प्रकाशित झाला आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 108वा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 134वा आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक 126वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडमनुसार भारताचा क्रमांक आहे 159वा. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे 116वा. हे सुद्धा इतर इंडेक्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच रतन टाटा यांचे निधन झाले, त्यांचा खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे दोन जे सर्वोच्च पुरस्कार आहेत आपल्या देशाचे ते या आपल्या भारताचे जे उद्योगपती होते रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. आणि त्यांचं नुकतंच निधन झालं आहे, म्हणून हा प्रश्न आपल्याला 100% विचारणार की त्यांना नेमके कोणते पुरस्कार देण्यात आले होते किंवा त्यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता. म्हणून या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अत्यंत मोठे व्यक्तिमत्व होते आपल्या भारतामधले, म्हणून आपल्यासाठी हे गरजेचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे रतन टाटा आहेत मित्रांनो ते भारतामधले महान असे राष्ट्रप्रेमी उद्योगपती होते. त्यांचं मुंबईमध्ये अवघ्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि ते टाटा सन्स जे आहे त्याचे चेअरमन राहिलेले आहेत. त्यांना जर पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत ते जर आपल्याला विचारलं तर आपण लक्षात ठेवायचं आहे. पद्मविभूषण मिळालेला आहे 2008ला. पद्मभूषण 2000 साली. महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2023ला. आणि किस मानवतावादी जो पुरस्कार आहे ते 2021ला देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नुकतंच महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महाराष्ट्रामधलं जे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार आहे त्याचं नाव बदलून रतन टाटा यांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायच्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कृपया करून लाईक करायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तारा भवाळकर यांना जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या त्या अध्यक्ष असणार आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जे 58व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे दिल्लीमध्ये, त्याचा कालावधी असणार आहे 21 ते 23 फेब्रुवारी 2025. आणि त्यासाठी अध्यक्ष असणार आहेत डॉक्टर तारा भवाळकर, ज्या की ज्येष्ठ लोकसाहित्यक आहेत आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत, संशोधक आहेत. या गोष्टी त्यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष बनणाऱ्या 6व्या महिला ठरलेल्या आहेत. या अगोदरचे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की संमेलनाचे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत. तर हे 97व्या संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने. 96व्या संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती चपळगावकर. 95वं जे संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे. हे सुद्धा आपल्याला अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर सुद्धा मागचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या शहरात सुरू केली जाणार आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. दिल्ली या ठिकाणी नुकतंच भारतामधली पहिली एअर ट्रेन हे सुरू केली जाणार आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही एअर ट्रेन काय असणार आहे की दिल्लीच्या इंदिरा गांधी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मित्रांनो त्या ठिकाणी वेगवेगळे जे
खूप मोठं असं हे विमानतळ आहे आणि ती वेगवेगळे जे टर्मिनल आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना खूप मोठा कालावधी जातो. म्हणून त्या सर्व टर्मिनलला जोडण्यासाठी ही एक ट्रेन चालवली जाणार आहे. त्यालाच एअर ट्रेन म्हणलं गेलेलं आहे आणि अशा प्रकारची एखाद्या एअरपोर्टवर चालवली गेलेली ही भारतातली पहिली ट्रेन असणार आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचे घडामोड आहे. त्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि 2027पर्यंत याचं काम पूर्ण होईल आणि या एअरपोर्टचं 7.7 किलोमीटरचं क्षेत्र हे ते कव्हर करणार आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच पंतप्रधान मोदींनी बंजारा वसाहत जे विरासत आहे त्याचे संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये कोठे केले आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे बंजारा विरासत संग्रहालय आहे त्याचं मोदींच्या हस्ते ऑक्टोबरमध्ये उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मोदींनी जे बंजारा समाजाचं संस्कृतीचं प्रतीक आहे ते नंगारा वाद्यसुद्धा वाजवलेलं आहे. हा सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो संग्रहालय आहे त्याविषयी सांगायचं झालं तर हा एकूण 16 एकरमध्ये संग्रहालय बांधण्यात आलेलं आहे. 5 मजली इमारत असणार आहे ही. आणि या ठिकाणी जे संत सेवालाल होते त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. 150 फूट उंचीचा हा सेवाध्वजसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. आणि 13 गॅलरी आहेत त्या ठिकाणी ज्यामध्ये बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती याविषयी देखावे असणार आहेत किंवा त्याचा दर्शन येणाऱ्या लोकांना भेटणार आहे. तर या गोष्टी याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे आणि भारतामध्ये सध्या 2024ला किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. आता एकूण अभिजात भाषा प्राप्त दर्जा असणाऱ्या भारतात एकूण 11 भाषा झालेल्या आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघणं आहे गरजेचं आहे. पण त्या अगोदर मित्रांनो ही माहिती असायला पाहिजे आपल्याला. हे जे काय अभिजात भाषा असते त्या अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडून देण्यात येत असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून 2 समित्या या अगोदर गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. 2012 साली रंगनाथ पठारे समिती आली होती आणि 2024ला अभिजात भाषा पाठपुरावा समिती होती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये. तर हे पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे आणि हमखास हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. तर याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. सध्या जर बघितलं आपण तर अगोदर 6 फक्त भाषा होत्या अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या. त्या कोणत्या होत्या? तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. आता नवीन 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर त्या 5 भाषा कोणत्या आहेत? तर मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली अशा एकूण 11 भाषा भारतामधल्या अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालेल्या आहेत. त्यासोबतच यासाठी निकष काय असतं एखाद्या भाषेला अभिजात भाषा बनवण्यासाठी? तर ती भाषा 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी. भाषेला स्वतःचं स्वयंभूषण असावे म्हणजेच ते इतर ठिकाणाहून कॉपी पेस्ट केलेली भाषा नसावी. या भाषेमध्ये दर्जेदार अशी साहित्य रचना केलेली असावी. हे काही निकष ठेवण्यात आलेले आहेत. ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असतो त्याला हे निकष पूर्ण करावे लागत असतात. आणि यामुळे फायदा काय होणार आहे मित्रांनो? आता आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर यामुळे काय होईल की केंद्र सरकारकडून आपल्या 250 ते 300 कोटी रुपये या भाषेसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. तसेच ग्रंथालय उभं करणं असेल किंवा साहित्याचा प्रचार प्रसार करणं असेल किंवा देशामधील विविध जे विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी मराठी भाषेसाठी स्वतंत्र असं विभाग आता आपण उभारू शकतो. तर हे फायदे असणार आहेत अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाल्यामुळे. तर हे पॉईंट्स आपल्याला नक्की लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आनंदराव अडसूळ. हे नुकतंच जे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहेत त्याचं अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे आनंदराव अडसूळ आहेत ते माजी खासदार आहेत आणि याचे उपाध्यक्ष असणार आहेत धर्मपाल मेश्राम आणि सदस्य असणार आहेत गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाडान. याचं कार्य काय आहे? जे अनुसूचित जाती जमातीचे लोक असतात त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्या हितासाठी कार्य करणे, यासंबंधी शासनाला शिफारस करण्याचं मुख्य काम हे आयोग करत असतात. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या ठिकाणी ऑप्शन्स आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मिथुन चक्रवर्ती यांना 2024चा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे.
त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. मिथुन चक्रवर्ती जे आहेत मित्रांनो, त्यांचा पहिला सिनेमा जर बघितला तर मृगया होता 1976 साली आलेला आणि त्या पहिल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यासोबतच जे दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा जो काही पुरस्कार आहे त्याची घोषणा कोण केलं जात असतं किंवा कोण देतं हे पुरस्कार, तर जे केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय आहे त्याच्याकडून हा पुरस्कार देण्यात येतो. दादासाहेब फाळके यांचे मूळ नाव लक्षात ठेवायचं आहे, ज्यांच्या नावी हा पुरस्कार देण्यात येतो, जे धोंडीराज गोविंद फाळके असं त्यांचं नाव होतं आणि यांनाच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. 1913 साली त्यांनीच भारतामधला पहिला चित्रपट बनवला होता. त्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. हा पॉईंटसुद्धा स्टार करून ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि या पुरस्काराची रक्कम असते 10 लाख रुपये. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचे आहे, मागच्या काही वर्षांमध्ये हे पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आलेले आहेत. तर 2022चा मिथुन चक्रवर्ती यांना 2024ला देण्यात आलेला आहे. 2021चा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना आणि 2020चा आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. तर हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केलेला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, देशी गाईला महाराष्ट्र सरकारने आता राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर याविषयी आपण थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. याचा उद्देश काय आहे की यामुळे देशी गायींना संरक्षण प्राप्त होणार आहे. गाईला राज्यमाता घोषित करणारं पहिलं भारतातलं राज्य कोणतं होतं, तर उत्तराखंड होतं. आता महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर राज्य ठरलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राविषयी आपल्याला इतरसुद्धा माहीत पाहिजे, जसं महाराष्ट्राचं राज्य फुल आहे जारूड, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरूखार, राज्य झाड आहे आंबा, राज्य पक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, राज्य गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा, राज्य माता आहे आता देशी गाय. तर ह्या महाराष्ट्राविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ज्या एक्स्ट्रा पॉईंट्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आयफा अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ॲनिमल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे या आयफा अवॉर्ड्समध्ये. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे आयफा अवॉर्ड्स आहे मित्रांनो, त्यामध्ये याचं आयोजन झालं होतं UAE या ठिकाणी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी ठरलेला आहे ॲनिमल नावाचा रणवीर कपूरचा. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहेत राणी मुखर्जी, त्यांचा चित्रपट होता मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहेत विनोद चोप्रा, जो की 12th फेल जो मूवी आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढेच महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, धन्यवाद, तुम्ही एवढ्या चांगल्या संयमाने लेक्चर हा ऐकून घेतलं, त्यासाठी एक पाऊल तुम्ही दुसऱ्यांपेक्षा पुढे टाकत आहात. तुमच्या परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण जेवढे काही IMP पॉईंट्स होते त्या मागच्या 2 दिवसांमध्ये, कालचा व्हिडिओ असेल आणि आजचा व्हिडिओ असेल, त्यामध्ये आपण सर्व कवर केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलला रेग्युलर फॉलो करत आहेत, आपले चॅनल रेग्युलर बघतात, त्यांना माहीत आहे किती इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आपण तुमच्या परीक्षांसाठी घेत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर नक्की करायचा आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे काही इतर स्टडी मटेरियल असतं त्या ठिकाणी आपण ते टाकत असतो विद्यार्थ्यांसाठी, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. आता उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून आता आपण नवीन सिरीज सुरू करूया. 1 नोव्हेंबरपासूनची भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थांबूया मग. धन्यवाद.